आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत MBBS काउन्सिलिंग 2025 महाराष्ट्र या विषयावर एकदम स्पष्ट आणि सोपे मार्गदर्शन। जर तुम्ही नेट 2025 साठी तयारी करत असाल किंवा तुमच्या मनात MBBS ला ॲडमिशन बाबत शंका असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। MBBS मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी भारतात नेट हा एकमेव एंट्रन्स एक्झाम आहे। नेट 2025 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला स्टेट कोटा 85% आणि ऑल इंडिया कोटा 15% मध्ये काउन्सिलिंगसाठी अप्लाय करता येतं। महाराष्ट्रातील MBBS काउन्सिलिंग कोण करतं? महाराष्ट्रात MBBS, BDS, BAMS, BHMS अशा वैद्यकीय कोर्ससाठी काउन्सिलिंग CET सेल महाराष्ट्र मार्फत केली जाते। यासाठी तुम्हाला CET सेल नेट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल। पात्रता आणि कागदपत्र। नेट 2025 क्वालिफाय असणं गरजेचं आहे। 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पास असणं गरजेचं आहे। डॉक्युमेंट डोनाफाईड सर्टिफिकेट महाराष्ट्रासाठी कास्ट सर्टिफिकेट जर लागू होत असेल तर नेट स्किन स्कोर कार्ड, फोटो, सिग्नेचर आणि इतर कागदपत्र PDF स्वरूपात तयार ठेवा। ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोड, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर, चॉईस फिलिंग, तुमच्या पसंतीचे कॉलेज सिलेक्ट करा, स्टेट अलॉटमेंट CET सेलनुसार कॉलेज मिळेल, ॲडमिशन कन्फर्मेशन कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्मेशन करा। उदाहरण स्वरूप रजिस्ट्रेशन जुलै 2025 पहिल्या आठवड्यात, मेरिट लिस्ट जुलै दुसरा आठवडा येते, फर्स्ट राऊंड अलॉटमेंट जुलै शेवटी, सेकंड राऊंड ऑगस्टमध्ये, मोफत आणि स्टे राऊंड सप्टेंबरमध्ये। ही उदाहरण तारीख ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पहा। कट ऑफ आणि कॉलेज। मित्रांनो, कॉलेज मिळण्यासाठी तुमच्या नेट मार्क्स आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ असतो। सरकारी कॉलेजसाठी जनरल कॅटेगरीचा कट ऑफ 500+ असतो आणि प्रायव्हेटमध्ये 100 ते 150 ते 200 मध्ये ॲडमिशन शक्य असतो। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र MBBS काउन्सिलिंग 2025 ची संपूर्ण माहिती। जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा। तुमचं भविष्य उज्ज्वल असो। धन्यवाद।